अगं मला उद्या मुंबईला ऑफिसच्या कामानिमित्त जायचं आहे. अहो पण उद्या आईला दवाखान्यात न्यायचं आहे ना. तिचा आजारपण तिची देखभाल कोण करणार? त्यामुळे आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं तर तिच्याकडे लक्ष तरी देतील ते. अहो पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे. अहो आईची माया किती मिळवली तरी कमीच आहे. त्यांना पैशापेक्षा आपल्या सहवासाची जास्त गरज आहे. मी जॉब नाही केला तरी काही नुकसान होणार नाही. मी घरी ट्युशन घेईन पण आई जवळच राहीन. बाबा नसूनही घरकाम करून आईने तुम्हाला वाढवलं. कधी शेजारच्या बाईजवळ ठेवलं नाही का? कारण तुमच्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून. आणि आज तुम्ही असं बोलताय. तुम्ही काहीही म्हणा, आई आपल्या जवळच राहतील अगदी शेवटपर्यंत. ठीक आहे, तू म्हणतेस तर कसं होईल. देवा, मला मुलगी नव्हती म्हणून किती भांडली रे मी तुझ्याशी. पण ही भाग्य लक्ष्मी दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी. खरंच देवा, सार्थक केलंच माझं आयुष्य अशी सूज घेऊन.